मध्ये नतमस्तक होत नसतं, म्हणून पुस्तक वाचायचं असतं, पुस्तक वाचायचं असतं. सीमा अर्पण टीव्ही नितेश तीर्थक सर यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि आम्हाला प्रोत्साहन दिले, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. दगड साहून महिलांना तारले, महिलांना तारले, आणि धन्य धन्य जावे सावित्री ज्योतिबा. जोर या कारणानं आहे कारण की मूर्तिजापूर तालुक्यामध्ये हे शेवटच्या टोकावरती गाव आहे आणि या गावामध्ये जास्तीत जास्त सहभाग विहारामध्ये महिलांचा, जो ग्रंथ पठण करतात, जे ते कार्य करतात, त्यांचा तो वारसा आपल्या मुलीपर्यंत पोहोचवलेला आणि ती मुलगीही त्यांची तो वारसा चालवत आहे. ग्रंथवाचकांचा सत्कार या अभियानाचा प्रत्येक उद्देश हा ग्रंथवाचकांसाठी आणि त्या विहारातील महिलांसाठी. जय भीम, नमो बुद्धाय. तुम्ही पाहत आहात भीमार्पण टीव्ही यूट्यूब चॅनल. मी नितेश केलकर आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे खोळद येथील रमाई बुद्ध विहार या ठिकाणी एक गाव एक विहार एक रविवार या धम्म अभियानाच्या माध्यमातून माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि हा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडला हेच तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे. तर या कार्यक्रमाला वेगवेगळ्या गावचे ग्रंथवाचक सुद्धा उपस्थित झालेले होते. एवढंच नव्हे तर वच्छलाबाई खंडारे यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडला हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मी तुमचा जास्त वेळ न घेता थेट आता व्हिडिओला सुरुवात करतो. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1848 रोजी पुण्यातील बिडवेड्यातील मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. सावित्रीबाई ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाईंनी आपले पूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी व समाजसेवेसाठी खर्च केले. सावित्रीबाईंनी 10 मार्च 1897 रोजी जगाचा नभ घेतला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, रमाबाई आणि जिजाबाई यांना मी त्रिवार अभिवादन करते. आज मी तुम्हाला सावित्रीबाई यांची यशोगाथा सांगणार आहे. 18व्या शतकाच्या स्त्रियांसाठी फक्त चूल आणि मूल होते. तेव्हा अशा अंधारमय वातावरणात सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी
जानेवारी 1831 मध्ये 1831 मध्ये स्त्रियांच्या विकासासाठी एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले होते. अवघ्या 9 वर्षातच त्यांचा विवाह 13 वर्षाच्या ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला. आणि ज्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याची बंदी होती त्या काळात त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचे काम केले. 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील भेडेवाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. स्त्री शिक्षण त्या काळाची गरजच होती आणि त्यांना माहित होतं की पुस्तकाने मस्तक सुधारित असतं आणि त्या सुधारलेला मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नसतं. म्हणून पुस्तक वाचायचं असतं. पुरुषांच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु स्वतंत्र भारताच्या संपूर्ण स्त्रियांच्या प्रगतीमागे फक्त एकाच महापुरुषाचा हात आहे आणि ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय केले बाबासाहेबांनी आमच्यासाठी असा विचार करत बसण्यापेक्षा एकदा काही प्रश्नांची उत्तरे शोधावी असं मला वाटतं. यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मनुस्मृतीमधून भेटतील तर त्यासोबत आपल्या काही अधिकारांचा आणि हक्काचा उलगडा होईल व त्यासोबत गुलामगिरी आणि आयुष्याचं जगणं काय असते याची जाणीव देखील होईल. भारतातील प्रमुख महात्मे, स्त्रीवादी नेते, समाज सुधारक आणि यांची जर नावे घेतील तर पहिली नाव त्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव येईलच. आपल्या भाषणातून आपल्याला सांगितलेले आहे. तर पुढील नाव घेते सोनू वानखडे हे आपले भाषण सादर करतील अशी मी हिला विनंती करते. व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांना आणि गावातील उपासक उपासिकांना आणि बाहेर गावावरील संघांना माझा क्रांतिकारी जय भीम. स्त्री शिक्षणाचे शिल्पकार सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन. शिक्षणाची प्रणेती विद्येची जननी ज्ञानदान करणारी खरी सरस्वती माझी माय सावित्री. महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे यांची मी कन्या. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी माझे लग्नाची कोमेजून देऊ नकोस फुले, तू तुझ्या स्वप्नांची कोमेजून देऊ नकोस फुले, कारण तू तर आहेस शिक्षण घेणारी आणि देणारी पहिली सावित्रीबाई फुले. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होतं. वाघासारखं जगलात तर नाम होतं. कार्य खडतर होतं. जोखमीचं वरली ना सोडला तिने ध्यास स्त्री शिक्षणाचा या सावित्रीने घेतला. स्त्री जातीच्या मुक्तीची माझी सावित्री निघाली तोडण्या बंधनाचे फास. या विश्वशांतीचे नाव आहे नारी. ती आहे शेती आणि सृजनाची निर्मिती. तिच्याचमुळे दिव्य मधील वाती प्रकाश देऊन जगाची ती उदारी. या विश्वशांतीचे नाव आहे नारी. क्रांतीबाई सावित्री भीमरावजी रमाई सोड्याचे त्यागाचे क्रांतिकारी जय भीम. सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1839 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. वयाच्या 9व्या वर्षी सावित्रीबाईचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी इसवी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई शाळेत शिकायला जाताना लोक त्यांच्या अंगावर दगड शेण टाकत पण तरीही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. त्यांना स्त्रियांना साक्षर व्हावे, निर्भर व्हावे हा संदेश दिला. त्यांनी समाजातील वाईट रूढी आणि परंपरेला विरुद्ध केला. सावित्रीबाई फुले यांनी 10 मार्च 1897 रोजी जगाचा शेवटचा निरोप घेतला
आजही सावित्रीबाई फुले यांचे विचार व कार्य आपल्याला प्रेरणा देते. 7 फेब्रुवारी 1898 रोजी बंदर या गावी झाला. त्याच्या आईचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे नाव भिक्खू असे होते. वयाच्या 9व्या वर्षी रमाबाईचा विवाह भीमरावांशी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षणासाठी गेल्यावर त्यांनी संसार समर्थपणे चालविला. आपल्या कुटुंबातील अनेक व्यक्तीच्या मृत्यूचे दुःख बाबासाहेबांना न कळविता त्यांनी एकटीनेच सोसले. बाबासाहेबांच्या समाजकार्यातही त्यांची साथ मोलाची ठरवली. वराडे काकाच्या वसतिगृहात मुलांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या दिल्या. धन्यवाद. सावित्रीबाई फुले आज त्यांची पुण्यतिथी. शिक्षकांचे सर्व दिनारे उधळलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार. तीच सावित्री आज जगाची शिलेदार. भारतीय प्रथम शिक्षका मुख्याध्यापिका, भारतीय स्त्री मुख्याध्यापिका आणि स्त्री शिक्षका, प्रत्येक क्रांतिज्योतिबा सावित्रीबाई फुले यांना माझं तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न राज्यघटनेचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आपले अध्यक्ष देवरावजी भाणे सर यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. तसेच आम्हाला मार्गदर्शन दिले. त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच भीमा अर्पण टीव्ही नितेश तीर्थक सर यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि आम्हाला प्रोत्साहन दिले. त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भीमा अर्पण टीव्ही गौतमराव बनसोड सर हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच भीमरावजी चक्रे सोनोरी ग्रंथवाचक यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. तसेच आजच्या एक गाव एक विहार आणि एक रविवार या अभियानाचे आयोजक माननीय घोडेस्वार सर आणि आज जो कार्यक्रम ज्यांनी ठरविला आहे, ज्यांचे आयोजक सावित्रीबाई स्मृती दिनानिमित्त जो कार्यक्रम आहे त्याचे आयोजक माननीय घोडेस्वार सर यांचे सुद्धा मी अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद सर. तुम्ही आज आमच्या गावामध्ये सावित्रीबाई स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम ठेवला, पण आमची एवढी पण लायकी नाही की आम्ही ह्या कार्यक्रमाला सहभागी होऊ शकतो आणि साथ देऊ शकतो. बरोबर. तर ज्यांना समजलं असन त्यांना समजलं असन. बाबा तुमच्या विचारांना बैमान होईल एवढी लायकी नाही आहे माझी. बाबा तुमच्या विचारांना बैमान होईल एवढी लायकी नाही आहे माझी. पण काय करू, आम्हाला आमच्या समाजामध्ये एकी नाही आहे. बस एवढीच लायकी आहे आमची, एवढीच लायकी आहे आमची. तर उपस्थित बाहेरील गावातील संघ सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच गावातील सर्व उपासक उपासिका यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. सावित्री ज्योतिबा शाळा काढली महिलांसाठी वारे वा ज्योतिबा, वारे वा ज्योतिबा, वारे वा ज्योतिबा, वारे वा ज्योतिबा. शाळा काढली महिलांसाठी वारे वा ज्योतिबा झाला वारे वा ज्योतिबा, वारे वा
माझी नव्हती कसली मुभा, नव्हती कसली मुभा, नव्हती कसली मुभा, नव्हती कसली मुभा, दुबळ्या समाजासाठी नव्हती कसली मुभा, नव्हती कसली मुभा, नव्हती कसली मुभा, नव्हती कसली मुभा, पाठी पुस्तक देऊन हाती, पाठी पुस्तक देऊन हाती दार केले खुले, त्याने द्वार केले खुले, साहुदार केले खुले, धन्य धन्य जाहले सावित्री ज्योतिबा फुले, धन्य धन्य जाहले सावित्री ज्योतिबा फुले, धन्य धन्य जाहले सावित्री ज्योतिबा फुले। सावित्रीबाई फुले धरून जाताना एक नऊवारी पातळ संख्येने यायची शिल्लक, इकडून जाताना तिला दगड शेण माती मारायची आणि तिकडून येताना पण मारायची, आणि तिथं गेल्यानंतर नऊवारी पातळ चेंज करायची, बदलायची, तेव्हा मुलांना आणि मुलींना शिकवायची। म्हणून भारतीय नारी भारताची शिक्षिका बनून पहिली, शिक्षिका बनून साक्षर केले महिलांना पण माती दगड सावून महिलांना तारले, महिलांना तारले, धन्य धन्य जाहले सावित्री ज्योतिबा फुले, धन्य धन्य जाहले सावित्री ज्योतिबा फुले, धन्य धन्य जाहले सावित्री ज्योतिबा फुले, धन्य धन्य जाहले सावित्री ज्योतिबा फुले। सावित्री अन ज्योतिबाचा घेऊन या ज्योतिबाचा घेऊन या आदर्श, कमळाच्या त्या फुलावरी कमळाच्या त्या फुलावरी होत जीवाला शेण माती दगड साहून, शेण माती दगड साहून महिलांना तारले, महिलांना तारले, आणि धन्य धन्य जाहले सावित्री ज्योतिबा फुले, धन्य धन्य जाहले सावित्री ज्योतिबा फुले, धन्य धन्य जाहले सावित्री ज्योतिबा फुले, धन्य धन्य जाहले सावित्री ज्योतिबा फुले।
शेवट आहे. सावित्री अन ज्योतिबाचा, सावित्री अन ज्योतिबाचा घेऊन या गाठी. सावित्री अन ज्योतिबाचा, सावित्री अन ज्योतिबाचा घेऊन या आदर्श. कमळाच्या त्या फुलापरी होतो दिवाला. कमळाच्या त्या फुलापरी होतो दिवाला, होतो दिवाला. साक्षर झालो वत्सलामी, साक्षर झालो वत्सलामी, साक्षर झालो वत्सला आता आम्ही अनामची मुले. साक्षर झालो वत्सला आम्ही, साक्षर झालो वत्सला आता आम्ही अनामची मुले. धन्य धन्य झाले सावित्री ज्योतिबा फुले. धन्य धन्य झाले सावित्री ज्योतिबा फुले. तर मित्रांनो, आपण सध्या आहोत रमाई बुद्ध विहार खोळद या विहारामध्ये. विहार तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त एक गाव एक विहार एक रविवार या धम्म अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याकरिता छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन छोट्याशा गावामध्ये एक गाव एक विहार एक रविवार या अभियानाचे मुख्य मार्गदर्शक कैलास घोडेस्वार सर तथा संविधान फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्फत करण्यात आला होता. आणि या कार्यक्रमामध्ये गावोगाववरून आलेले ग्रंथवाचक सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभाग दर्शवलेला आहे. सर्वप्रथम मी ग्रंथवाचक, आपलं नाव सांगा काका? देवरावजी वहाने. देवरावजी वहाने. आपलं गाव? पिढी. पिढी. या एक गाव एक विहार एक रविवार या अभियानामध्ये आपण कधीपासून जुळलात? नुकतंच आता 2-4 दिवसाच्या मागच्या आठवड्यापासून. पण काहीतरी निमित्त असणार आहे. कसे जुळले तुम्ही? मी बरेच दिवसापासून या कार्यक्रमात असतो आणि मी 20-22 वर्षापर्यंत ग्रंथाचं वाचनही केलं. हे पहिली संधी होती. घोडेस्वार सरने आम्हाला भेट दिली. म्हणजे घोडेस्वार सर एक गाव एक विहार एक रविवार या अभियानाच्या माध्यमातून तुमच्या पेढी गावामध्ये बुद्ध विहारामध्ये आले होते. त्यावेळेस तुम्ही या अभियानासोबत जोडले. आणि या अभियानामध्ये आल्यानंतर आता तुम्हाला कसं वाटत आहे? हे जे अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे समाज जागृती करता आणि समाजातील तळागाळापर्यंत भगवान बुद्धाचा संदेश आणि बाबासाहेबांचे विचार ते पोहोचण्याकरता त्यांनी जे अभियानात अंतर्गत जे प्रयत्न चालवलेले आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत असं मला वाटतं. धन्यवाद काका. आणखी ग्रंथवाचक जुळलेले आहेत या अभियानाच्या माध्यमातून. आणि या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने महिला ग्रंथवाचक जुळलेले आहेत. आणि त्याच महिला ग्रंथवाचकाचे आपण आता एक एक करून त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वात अगोदर खोळद येथील ग्रंथवाचिका ताई, आपलं नाव? कोमल गौरव वानखडे. एक गाव एक विहार एक रविवार हे जो धम्म अभियान आहे, या अभियानामध्ये आपण कधीपासून जुळल्या आणि कशा जुळल्या? आता मागे जो आमच्या गावात
वर्षभराचा जो कार्यक्रम होता म्हणजे ग्रंथवाचनाचा, तेव्हापासून सर आमच्या विहारामध्ये आले. म्हणजे माझं मागच्याच वर्षी लग्न झालं आणि मी त्यांना या वर्षवासापासूनच ओळखतो आणि आम्हाला या अभियानात त्यांनी म्हणजे स्वतः सामील करून घेतलं आहे. म्हणजे सरांच्या तसं आता हे रमाई बुद्ध विहार जे आहे खोळदमध्ये, या विहाराला सरांच्या किती भेटी झाल्या असतील अंदाजे? तरी अंदाजे आकड्यानुसार अंदाजे 20 पेक्षाही जास्त. पाहू शकता मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की 2 वर्ष या अभियानाला सुरुवात झाली 2 वर्षापासून. आणि खोळद या गावावरती या अभियानाचा जोर या कारणानं आहे कारण की मूर्तिजापूर तालुक्यामधील हे शेवटच्या टोकावरती गाव आहे आणि या गावामध्ये जास्तीत जास्त सहभाग विहारामध्ये महिलांचा आहे आणि त्या कारणानं तिकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. आणि या अभियानामध्ये जुळल्यानंतर जे आजूबाजूचं वातावरण आहे आणि या अभियानानुसार जे वातावरण आता बनलेलं आहे, समाजाचे उपयोगी कोणतं काम चालू आहे? समाजाच्या उपयोगी हेच काम चालू आहे की आमच्या गावातील जो काही समाज आहे तो समाज जागृत झाला पाहिजे. आणि सर जेव्हापासून आले दर रविवारी सुद्धा म्हणजे कधी कधी सर येतात आणि समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतात. इथं दर रविवारी ते कार्यक्रमात सुद्धा सामील होतात. मागं मनुस्मृती धर्म जो कार्यक्रम झाला आहे तेव्हा सुद्धा सर आम्हाला सरांनी साथ दिली आणि मार्गदर्शन पण केले. असे छोटे मोठे कार्यक्रम आम्ही घेतो तेव्हा सर आम्हाला मार्गदर्शन करतात आणि प्रोत्साहन सुद्धा देतात. या वर्षीच्या वर्षवासाचं ग्रंथाचं पठण आपण केलेला आणि वर्षवासाच्या वेळेचे काही अनुभव तुम्ही सांगू शकणार? वर्षवासाच्या वेळेचे जे अनुभव आहे, अगोदर महिला खूप कमी येत होते, नंतर वाढू लागल्या. सर म्हणजे सरांचं सुद्धा मार्गदर्शन आणि मी जेव्हा जो ग्रंथ वाचला तेव्हा सुद्धा म्हणजे महिला एक वाचत आहे म्हणून बायांनी खूप प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. आणखी दुसऱ्या ग्रंथवाचिका या ठिकाणी आहेत, काही आपलं नाव? कोमल संजय वानकडे. किती वर्षापासून ग्रंथपठण करतात? 2 वर्षापासून. या अभियानामध्ये कधीपासून जुळले आपण? 2 वर्षापासून. 3 वर्ष. वर्षवासाच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही ग्रंथ पठण करता त्यावेळेस काही अनुभव, त्यावेळेसचे अनुभव? आणि सर ज्यावेळेस समजा तुम्ही ग्रंथाचं पठण करता, ग्रंथाचं पठण करते वेळी काही असे कठीण प्रश्न असतात किंवा शब्द असतात ग्रंथामध्ये की त्याची उकल ग्रंथवाचकाला करता येत नाही, त्यावेळेस तुम्ही कोणाची मदत घेता? काकाची. ठीक आहे. आणखी मित्रांनो आपल्यासोबत सोनरी येथील ग्रंथवाचिका आहेत. आपलं नाव ताई? दिव्या भीमराव चक्रे. दिव्या भीमराव चक्रे. किती वर्षापासून आपण ग्रंथाचं पठण करता? मागच्या वर्षीपासून. वर्षवासातला काही अनुभव? आधी तर पहिले आमचे ते विजय सर होते, म्हणजे ते आता मुंबईला गेले. ते पहिले वाचन करत होते तर त्यांच्या वेळेस स्त्रिया येत होत्या पण कमी प्रमाणात, आणि जेव्हा मी वाचणं चालू केलं तेव्हाही थोड्या कमी प्रमाणात येत होत्या आणि नंतर त्यांची संख्या वाढत होती. म्हणजे धीरे धीरे संख्या वाढायला लागली. आणखीन आता अंदाज कसं वाटतं की आता येणारा जो वर्षवास आहे या वर्षवासाच्या काळात कशी परिस्थिती राहणार? मला तर वाटते की चांगली राहणार, म्हणजे स्त्रियांची संख्या अशी वाढत राहणार. स्त्रियांची संख्या तर कुठल्याही विहारामध्ये जास्तच असते, परंतु पुरुष मंडळीची संख्या किती आहे? काही पुरुषांना असं आहे की कोणाकोणाला ऐकावं वाटते, कोणाकोणाला नाही वाटत. आता ज्यांना ऐकावं वाटते ते येतील. आणि हे जो एक गाव एक विहार एक रविवार हे जो धम्म अभियान आहे, या धम्म अभियानाबद्दल आपलं मत काय? जो सरांनी हा अभियान राबवलेला आहे तो तर माझ्या मते खूप चांगला आहे. आणि त्या अभियानामध्ये म्हणजे मी ग्रंथ वाचनाच्या पहिलेच माझे वडील ग्रंथवाचक होते तर माझे पप्पा त्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह होते, म्हणजे ग्रंथवाचकाचा ग्रुप होते त्याच्यात ऍड होते. तर मग त्याच्यावर मेसेज यायची कोणावर, तर मग मी वाचायची. तर मग त्याच्यातून मला थोडं यात इंटरेस्ट वाटू लागला. म्हणजेच मित्रांनो आपण पाहू शकता की जो ग्रंथवाचकांसाठी जो एक गाव एक विहार एक रविवार या धम्म अभियानाच्या मार्फत जो व्हॉट्सअप ग्रुप जो तयार केलेला आहे
त्या ग्रुपमधून सुद्धा मेसेज अशाच प्रकारे राहतात की ज्यामधून धम्मसंदेश जास्तीत जास्त ग्रंथवाचकांपर्यंत पोहोचतो आणि ग्रंथवाचकांसमोर ज्या काही अडचणी येतात पठण करतेवेळी त्याही अडचणी दूर त्यांचे फक्त मेसेज वाचल्यानुसारच मेसेज वाचल्यानेच ते दूर होतात। आणखी सोनरी येथीलच ग्रंथवाचक आहेत म्हणजे इचेच वडील सोनेरी येथील ग्रंथवाचक आपलं नाव अगोदर सांगा। भीमराव गौरव चक्र। आपण किती वर्षापासून ग्रंथाचं पठण करत आहात? मी तर 10व्या वर्गापासून पठण करत आहे। अंदाजे किती वर्ष झाली? तरी अंदाजे 20 वर्ष झाली। 20 वर्ष नंतर काही दिवसानं मी बाहेर गावात गेलो होतो सुरतला, गुजरातमध्ये। तिथे गेल्यानंतर मग काही दिवस तिथं राहिलो, अजून वापस आल्यानंतर अजून ग्रंथ वाचन करत आहे। आता त्यानंतर माझा वारसा मुलगी म्हणजे मागच्या वर्षीपासून मुलगी ग्रंथ वाचन। हेही एक गोष्ट महत्वाची आहे मित्रांनो की वारसा जो असतो, वारसा हक्क ज्यावेळेस आपण मुलाला देतो तिथे सर्वात अगोदर पसंत ही मुलाची असते। परंतु चक्रे साहेबांनी त्यांचा जो वारसा आहे, जो ग्रंथ पठण करतात, जे ते कार्य करतात, त्यांचा तो वारसा आपल्या मुलीपर्यंत पोहोचवलेला आणि की मुलगी ही त्यांची ते वारसा चालवत आहे। एक गाव एक विहार एक रविवार या धम्म अभियानाबद्दल आपलं मत काय आहे? आता कमीत कमी 2 वर्ष झाले नाही बनसोड, तेव्हा बनसोड साहेब आले होते आमच्या घरी, तर सरांनी नवीन काढलेला म्हणे, तर तेव्हा अभियान हे जो अभियान चालू आहे एक गाव एक विहार एक रविवार या अभियानाबद्दल मत सांगा की अभियानाचे जे कार्यक्रम चालू आहेत त्या कार्यक्रम कसे वाटतात? हे आता 2-3 वर्षापासून आपण सर्व सोबतच आहोत, मला तर चांगलाच वाटते कार्यक्रम। आता कारण याच्यामध्ये कधी आले, कधी भेटले सोबत आता 2 वर्ष झाले सोबत आहोत। या अभियानाच्या माध्यमातून जे एक गाव एक विहार एक रविवार या अभियानाच्या माध्यमातून ग्रंथवाचकांसाठी ज्या कार्यशाळा लावण्यात येतात, त्यांच्यासाठी परिसंवाद हे जो कार्यक्रम लावले जातात, त्यावेळेस आजूबाजूच्या सर्व तालुक्यातील ग्रंथवाचक एका जागेवर येतात आणि त्यामुळे ग्रंथवाचकांची कशी एकमेकांसोबत गाठ मिळते आणि नंतर विचाराचं देवाणघेवाण सुरू होते। म्हणून या अभियानाचा फायदा जास्तीत जास्त ग्रंथवाचकांना सुद्धा होत आहे। आणि एक गाव एक विहार एक रविवार या अभियानामध्ये जे ग्रंथवाचकांसाठी काम केले जाते, अशा पद्धतीनं दुसरं आणखी तुम्हाला कुठेतरी वाटते का की ग्रंथवाचकासाठी काम केलं जात असणार म्हणून? दुसऱ्या ठिकाणी तर असं वाटत नाही, पण या अभियानात असं वाटतं की आपल्या ग्रंथवाचकाला मान सन्मान मिळतो बा, त्याच्यामुळे आपण लोकांच्या नजरेत सुद्धा पडतो की मान सन्मान मिळतो आपल्याला, आणि आपल्याला असा उत्साह वाटतो की अजून हे कार्य केलं पाहिजे, प्रेरणा मिळते की आपल्याला खरंच हे कार्य करण्याची प्रेरणा मिळते। मित्रांनो, आपण पाहू शकता की ग्रंथवाचकांना जो मान सन्मान मिळालेला आहे त्या या अभियानामुळे मिळालेला आहे। कारण की ग्रंथवाचक गावामध्ये गावातील विहारामध्ये पठण करतो, त्यावेळेस जेवढे विहारामध्ये लोक असतात म्हणजे उपासक आणि उपासिका असतात तेच त्यांच्या समोर असतात आणि त्यांच्या समोर हा ग्रंथवाचक म्हणून एक तो व्यक्ती दिसत असते किंवा गावामध्ये गेल्यानंतर आपल्याला वाटते की फक्त हा ग्रंथवाचक आहे म्हणून हे फक्त असं सांगितलं जाते। परंतु तो ज्यावेळेस बाहेर जाते त्या ग्रंथवाचकांना ज्यावेळेस स्टेज मिळतो, स्वतंत्र स्टेज जो फक्त ग्रंथवाचकांसाठीच आहे, ग्रंथवाचकच त्या ठिकाणी बोलू शकतात, ग्रंथवाचकच त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करू शकतात, ग्रंथवाचकच त्या ठिकाणी काही शिकवू शकतात, हा जो प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म एक गाव एक विहार एक रविवार या धम्म अभियानाच्या माध्यमातून ग्रंथवाचकांना मिळालेला आहे। आपलं नाव सांगा तुझं अगोदर? माझं नाव गौरव विठ्ठलराव वानखडे। हे जो अभियान चालू आहे एक गाव एक विहार एक रविवार, हे अभियान जवळपास 10 तालुक्यामध्ये म्हणजे 3 जिल्ह्यामधील 10 तालुक्यांपर्यंत पोहोचलेला आहे आणि मूर्तिजापूर तालुक्यामधील शेवटच्या टोकावरती असलेलं तुमचं गाव खोळद आणि जास्तीत जास्त आता एक खोळद आहे तर जास्तीत जास्त भेटी सरांच्या तुमच्या विहाराला झालेल्या आहेत या अभियानाच्या माध्यमातून। आणखीही कुणीतरी भेटी तुमच्या विहाराला दिलेल्या आहेत का? या अगोदर खोळद गावाच्या विहाराला कोणी भेटी दिल्या नाही, नुसतं म्हणायचं तर भंतीजी यांनी पण भेटी दिली, परंतु घोडवळ सर आले, त्यांनी प्रत्येक रविवारी प्रत्येक विहारामध्ये भेट द्यायचा आणि या गावाला कमीत कमी त्यांनी 20 वेळा भेटी 3 वर्षापासून। त्याच्या अगोदर मी ग्रंथवाचन केलं आहे 10 वर्षाच्या अगोदर, 2-3 वर्ष कंटिन्यू केलं। त्याच्यानंतर मी नोकरीला होतो बाहेर अमरावतीला, तर मध्यस्थी 2 मुलांनी वाचन केलं, त्याच्यानंतर माझी मुलगी कोमलने वाचन केलं, मागच्या वर्षी लग्नाला मिसेसने वाचन केलं। अशामुळे मग
जे घराचे वाचतात व्यवस्थित त्यामुळे ते लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. मुलगी वाढते, लेडीज वाढते, यामुळे चांगला प्रतिसाद आणखी मिळत आहे. आणि सरांचं मार्गदर्शन लागत आहे. प्रत्येक कार्यक्रमात सरांचं मार्गदर्शन, प्रत्येक गोष्टीत काही प्रॉब्लेम असला तर सरांना कॉल केला जाते, सरांना विचारलं जाते सर असं काय आहे, तर सर व्यवस्थित सांगतात नेमकं कारण काय. तर माझ्या मिसेसला एक विषय होता की सर दिवाळी सण साजरा करायचा का, आपला असतो काय, दीपोत्सव आहे त्याविषयी काय मत आहे. सरांनी तिला व्यवस्थित समजून सांगतो. म्हणजे सरांचं असं टार्गेट नाही आहे की विरोध करायचा, कुणाला सर विरोध करत नाही, व्यवस्थित समजून सांगतो. आपलं मत मांडायचं, दुसऱ्यांना विरोध करायचा, आपलं मत मांडायचं. आपल्याला अधिकार आहे, सर्वांना पण अधिकार आहे त्यांचं मत मांडण्याचा. सर व्यवस्थित समजून सांगतात. म्हणजे सर कायद्याच्या मदत सांगतात आपल्याला, कायद्याच्या बाहेर असं सांगत नाही. म्हणजे कायद्यामध्ये राहून ज्या गोष्टी चौकटीत आहे त्या व्यवस्थित समजून सांगतात. म्हणजे काही लोक अशी भडकाव होतात ना, ते असं आहे का ते तसंच केलं पाहिजे, पण सर व्यवस्थित समजून सांगतात की असं नाही, असंच असलं पाहिजे. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूप चांगलं वाटतं आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही नेहमी असं राहतो. आणि त्यांच्या माध्यमातून एक ग्रुप आहे व्हॉट्सअपला, त्या ग्रुपला मी अटॅच आहे. त्यानंतर 50 वर्ष, माझं 76 वर्ष वय चाललं. मग काहीतरी आणखी मग समाजामध्ये काही अनुभव असतील ना तुमचे, चांगले वाईट चांगले अनुभव आहे. त्याविषयी त्याबद्दल अनुभव चांगलेच अनुभव. समाज चांगला, समाजाला घेऊन चालायचं, काही करायचं. ठीक आहे. आणि हे जो एक गाव एक विहार एक रविवार हे धम्म अभियान आहे, या धम्म अभियानाच्या माध्यमातून या अभियानाचे जे प्रमुख आहेत कैलास घोडेस्वार सर यांच्या जास्तीत जास्त भेटी या विहाराला झालेल्या आहेत. तर या अभियानाबद्दल आपण काही बोलू शकणार, काही सांगू शकणार? नाही, मी त्यांना काम मी पाहतो फक्त. त्यांचा कारभार रात्री 12 वाजता गाडी येते. एक दिवसच मला योग भेटला बोलण्याचा. मी विचारपूस केली, तुम्ही काय करता. त्यांनी सांगितलं मी शिक्षक म्हणजे तुम्ही 10 वाजता घरी जाता, एकटे येता, तुम्हाला विचार नाही काय. माझ्या अनुभवाने सांगतो, गरीब पत्नी विचार नाही प्रश्न केला, विचारा खोटं असेल. नंतर त्यांचं उत्तर काय आलं तुमच्या प्रश्नावर? काही नाही. मी गाडी स्वतः विकत घेतली, स्वतः प्रचार करतो. रात्री 10 वाजता 4 खेडे करून रात्री 10 वाजता जातो. माझं काही काम हेच आहे. ऐकून घ्या. तुम्हाला काही अडचण येत नाही का, वैयक्तिक कौटुंबिक? नाही म्हटलं, विचारलं काय नाही, एकाच वेळ चालेल भेटला बिलकुल काहीच चांगलं. आणखी या ठिकाणी त्यांचं अधिक कौतुक मानतो मी, त्यांसारखं कार्य नाही. तर आपल्यासोबत आता आहेत वच्छलाबाई खंडारे, त्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध गायिका म्हणून नावाजलेल्या आहेत. आणि वच्छलाताई खंडारे आपण आतापर्यंत मोठमोठे स्टेज गाजवलेले असणार, आणि आज तुम्हाला कसं वाटत आहे की एक गाव एक विहार एक रविवार या अभियानाच्या माध्यमातून छोट्याशा गावामध्ये छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला, तर कसं वाटत आहे? काही अनुभव आपले? अनुभव चांगला. घोडेस्वार आहेत, घोडेस्वार गुरुजीने त्यांच्याकडे प्रोग्राम ठेवला होता. तिथला प्रोग्राम माझा दिवसा इथे येऊन म्हणजे बदलवला, मला इथं प्रोग्राम करायचा आहे. ठीक आहे सर. म्हणजे मोठ्या गावामध्ये न ठेवता आपण एखाद्या खेड्यामध्ये जाऊ की ज्या ठिकाणी कोणी जात नाही, त्या ठिकाणी आपण जाऊ आणि हा कार्यक्रम आपण साजरा करू. आणखी घोडेस्वार सरांबद्दल काही माहिती आपण सांगू शकाल? खूप चांगलं काम करतात, गावोगावी फिरतात ते. म्हणजे आठवड्यातून 2 दिवस देतात ते, शनिवार आणि रविवार. हा जो इकडचा परिसर आहे पूर्ण त्यांचाच आहे, जातातच जिथं त्यांना जायचं आहे. आज आपल्याला या गावात जायचं. आणि असं चित्र आपण अगोदर, आता तुम्ही महाराष्ट्रभर तुम्ही फिरलेले आहे, मोठमोठे स्टेज तुम्ही गाजवलेले आहेत, विहारांनाही तुम्ही सुद्धा भेटी दिलेल्या असतील. असं चित्र तुम्हाला कधीतरी असं आठवलं की ज्या एका विहारामध्ये 4-5 गावचे एका लेडीज ग्रंथवाचक उपस्थित आहेत आणि त्या ग्रंथवाचकाच्या माध्यमातून एक सावित्रीबाई फुल्यांचा स्मृती दिनाचा कार्यक्रम, आणि अशा कार्यक्रमामध्ये तुमच्यासारख्या गायकाला आमंत्रित केलं, असा कार्यक्रम झाला आहे का? हा तुमचा पहिला. आपण पाहू शकता मित्रांनो की महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध गाजलेल्या गायिका वच्छलाताई खंडारे म्हणतात की आजपर्यंत मी मोठमोठे स्टेज गाजवलेले आहे, मोठमोठ्या स्टेजवरती मी गेलेली आहे, मोठमोठ्या शहरामध्ये मी गेलेली आहे, परंतु अशा छोट्याशा गावामध्ये की ज्या ठिकाणी सर्व ग्रंथवाचक आहेत, ग्रंथवाचकाच्या माध्यमातून या एक गाव एक विहार एक रविवार
या अभियानाच्या माध्यमातून छोट्याशा गावामध्ये ग्रंथवाचकाच्या सहवासामध्ये हा पहिला कार्यक्रम मी पाहिलेला आहे आणि या पहिल्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून मी या ठिकाणी गायन सुद्धा केलेलं आहे. तर ताई, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. आणखी आपल्यासोबत खोळद येथील उपासिका आहेत. आपलं नाव सांगा काकू अगोदर. सिंधुबाई वानकडे. सिंधुबाई वानकडे जरी सांगितलं जातं तरी चालेल. तर आपण रोज विहारामध्ये येता काय? रोज का रविवारी येतात? रविवारी येतो. ज्यावेळेस आपलं हे असते ना, वर्षवासाच्या काळात रोज येता. तसं रविवारी दिवशी तुम्ही येता, रविवारी संध्याकाळी. आणि हा रविवार जो आहे तुमच्या गावामध्ये म्हणजे विहारामध्ये रविवार सुरू झाला, तो कोणाच्या माध्यमातून सुरू झाला? या ठिकाणी घोडेस्वार सरांच्या माध्यमातून. त्यावेळेस पासून तुम्ही दर रविवारी विहारामध्ये आल्यानंतर तुम्ही काय करता? आल्यानंतर ते येतात, आम्हाला सांगतात असं करा तसं करा, तसं पहिले भाषण करतात. नंतर मग त्या माध्यमातून आम्ही तसंच करतो. समजा एखाद्या रविवारी घोडेस्वार सर आले नाही, मग त्या रविवारी तुम्ही काय करता? त्या रविवारी मग आम्ही त्यांचं सांगते तशा मला सांगतो. म्हणजे अगोदर विहारामध्ये येतात, त्रिशरण पंचशील घेतात, ग्रंथामधला एखादा विषय घेऊन त्या ठिकाणी पठण होते आणि नंतर मग ते पठण ऐकल्यानंतर आपण घरी जाता. तर या अभियानाचा फायदा समाजाला कशा प्रकारे होत आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहात. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्व ग्रंथवाचक जे आहेत, बाहेरगावावरून आलेले ग्रंथवाचक आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा केलेली आहे. आणि या एक गाव एक विहार एक रविवार या धम्म अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक कैलास घोडेस्वार सर सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि सर आताच जे हे ग्रंथवाचक बोललेले आहेत आणि या अभियानाबद्दल जे त्यांनी सांगितलेलं आहे किंवा त्यांनी जे कौतुक केलेलं आहे अभियानाबद्दल, ते ऐकून तुम्हाला कसं वाटत आहे? एक गाव एक विहार एक रविवार हे धम्म अभियान 3 वर्षापासून ग्रंथवाचकांचा एक संघ असावा गावागावामध्ये आणि विहारामध्ये जे ग्रंथ वाचन करतात वर्षावासामध्ये, तर ते या दृष्टीनं तयार करण्यात आलेलं आहे की त्या विहारातला ग्रंथवाचक म्हणजे एक त्या उपासक आणि उपासिकांसमोर एक आदर्श म्हणून असला पाहिजे. आज कोणताही धम्माचा कार्यक्रम आपल्याला ऐकायचा असेल तर आज कमीत कमी आपल्याला 30, 35, 40 किलोमीटर जावं लागतील, कोणत्या परिषदेच्या निमित्तानं, कोणत्या मेळाव्याच्या निमित्त. हे त्या ग्रंथवाचकांमध्ये आणि उपासिकांमध्ये अशी आतुरता असते की आपल्याला कुठेतरी मिळालं पाहिजे. परंतु या अभियानाच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या ग्रंथवाचकांना आणि उपासक उपासिकांना भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथानुसार संधी उपलब्ध करून देत आहोत. आणि त्यामुळे ग्रंथवाचकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत गावागावामधील विहारांच्या, त्या पाहून असं वाटते की खरोखर आपण जर सत्य गोष्ट समाजासमोर पोहोचवली, ग्रंथवाचकांना योग्य दिशा दिली, जी दिशा तथागतांनी 45 वर्ष 2,000 वर्षापूर्वी संपूर्ण समाजाला उपासक उपासकांना दिली होती, ती जर दिशा घेऊन आपण समाजापर्यंत गेलो तर निश्चितच आपल्याला त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचा फीडबॅक आपल्याला निश्चितच येईल. फक्त योग्य दिशेनं काम करण्याची गरज आहे. तेच या अभियानाच्या माध्यमातून आपण ग्रंथवाचकांची कार्यशाळा, ग्रंथवाचकांचा परिसंवाद, ग्रंथवाचकांचा सत्कार या अभियानाचा प्रत्येक उद्देश हा ग्रंथवाचकांसाठी आणि त्या विहारातील महिला संघासाठी आहे. म्हणून ग्रंथवाचकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, त्यांचे जे काही म्हणणं आहे, हे पाहून जेव्हा वाटते की खरोखर हा आपला ग्रंथवाचक गावातील हा एक आदर्श म्हणून समाजापुढे असला पाहिजे. मित्रांनो, मागची भीमार्पण टीव्हीवरची घोडेस्वार सरांची मुलाखत आपण ऐकलेली असणार. त्या मुलाखतीमध्ये सरांनी सांगितलं होतं की ग्रंथवाचकांनी आपापल्या गावच्या बुद्ध विहारामध्ये सर्व आपल्या महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करायला पाहिजे. हेच पाहण्यासाठी भीमार्पण टीव्ही आणखी या ठिकाणी आलेली आहे. आणि भीमार्पण टीव्हीला हे दिसलेलं आहे की खरोखर सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन एका छोट्याशा गावामध्ये छोट्याशा पद्धतीमध्ये, कारण की या स्मृती दिन आपण ज्यावेळेस अगोदर आता तुम्ही पाहिलेलं आहे की या व्हिडिओमध्ये की अगोदर लहान लहान मुलांची भाषणं सुद्धा झालेली आहेत, त्यानंतर नाटिका सुद्धा सादर करण्यात आलेली आहे. तसंच वच्छलाबाई खंडारे, नाव बरोबर आहे ना, वच्छलाबाई खंडारे आणि त्यांचा संच यांचा गीतांचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. छोट्याशा गावामध्ये
छोट्याशा पद्धतीने कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा करण्यात येतो आणि कमी खर्चामध्ये, हे या अभियानाच्या माध्यमातून खरोखर आमच्या निदर्शनामध्ये आलेलं आहे. आणि मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी वेळ दिला. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.